कसा आहे मम्मी? एकदम सुंदर, एकदम भारी गोड आंबा. मोरया. हँडल करणे आहे. खूप खूप गाय सर्व पूर्ण हे आहे. आज आम्ही आलो रायवली आंबे काढायला. आज मॅच 2 वाजता आहे, 2 वाजता राऊंड आहे आणि म्हणून सर्व भाऊ वगैरे आले आणि काकी पण आणि मम्मी पण आहे. ते आहे किती आंबे काढले. ते भाऊ आहे, ते काका आहेत, 2 नंबर काकांचे पप्पा आहेत. मम्मी आणि काकी आहे. एवढे त्यांनी जमवले. कसा आहे मम्मी? एकदम सुंदर, एकदम भारी गोड आंबा. खूप छान आहे. चला जाऊयात ती. एवढे आंबे जमवले, उतरवून काढले. अमोलचं पण बोल काय ते. अमोल आंबे कवळ बघ तिकडे गेला बघ. तिकडे गेला. रायवली आंबे पण यंदा खूप धरलेत आणि कलंबाचे आंबे तर खूपच अफाट धरलेत. यावर्षी आंब्याचा काय सीझनच आहे एकदम. 15 तारीख आली तरी पण आंबे खूप धरलेत. थोडी लूज करा. हे बघ. काकी आणि मम्मी भरतायत आणि घेऊन जातात घरी. या मम्मीने चालले आणि एवढे आंबे काढले इथे. भाव आहे. तर मित्रांनो काकी आणि दादा आंबे पुढे गाडीवरून घेऊन गेले. मित्रांनो जातोय आता आम्ही घरी. आणलं नाही. चला जाऊयात घरी आता. तर मॅच खेळायला पण जायचंय. मित्रांनो चाललोय आता खेळायला. तर पाठवून भाव येतोय, बाकीचे सर्व पुढे थांबलेत. चला आता जाऊयात, बघूयात. तर आलाय भाव. तर बसूयात आणि जाऊयात. पुढे थांबलेत त्यांच्यासोबत.
हळू घे बस. इथे हाय टीम. आता चाललो आम्ही युट्यूब लाईव्ह मॅच खेळायला. मोरया. चले म्हणे. हा आहे कुव्यातला गणपती मंदिर. खूप प्रसिद्ध गणपती मंदिर आहे आणि हा इथे आमची मॅच आहे युट्यूब लाईव्ह. बाकीचे येत आहेत अजून, थोडं आले नाही. मित्रांनो आलोय आता. आता वरती गरजेच्या मालावर पुरा बघायला. त्याला दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. तर मित्रांनो पहिलीच मॅच हरल्यामुळे जास्ती व्हिडिओ घेतला नाही. तर डायरेक्ट आलो आहे गुरं बघायला. 160 गुरांचा हा गोठा आहे. आपण नको जाऊया तिकडून. सर्व गायब खूप गुरं आहे. मोर आहे. तो खाली आला, तो उडतो. हे छोटे वासरे भारी आहेत. तिकडे पण एक आहे. इकडे किती गुरं आलेत बघा इकडे. मागे लागलेली ते काकी आणि मम्मी दोघं पण आलेत. पाठी होते. इथे सर्व बारकी वासर आहेत. इथे सर्व बारकी वासर आहेत. खूप असे गाय आणि पाडे पण आहेत थोडे. तेच आम्ही खास संध्याकाळी बघायला आलोय. आमच्या घरी पाडे वगैरे बैल वगैरे काय नाही. खूप वर्षापासून नाही. फुसकन डाय मारून पकडलंय. नाकात काय केला हा शैला सीएम गाण्या गाण्या बघ. अंडील गाणी आहे. खूप खूप गाय सर्व पूर्ण हे आहे. हो तो बारका वासरू
त्यांना बरोबर उभे राहतात ते बरोबर दाव्यावरच येतो सगळे. याला घे याला यांकी त्याला बघा छोटी वासरे आहेत. आणलेत करवंद. गोड आहेत मस्त सुंदर. ते मला चला आता जाऊयात. खूप भारी व्ह्यू आहे इकडे. आता आलोय त्या डोंगरावर. डोंगर चढत चाललोय आम्ही वरती. मम्मी आणि काकी आहेत पाठी. पण जाऊया वरती. खूप डोंगर चढूया. हा व्ह्यू बघायला आलो आम्ही. हा व्ह्यू मी आले. आता आम्ही तिकडे होतो. तिकडे तो पूर्ण हे होता. ते विलवडे रेल्वे स्टेशन आहे. आणि आम्ही इथं डोंगरावर आले. तर चाललोय घरी. तर जाऊन संध्याकाळी पार्टी पण आहे. पार्टीचा पुढे बघा. आता पार्टी पण दाखवतो. पोरांची सर्व पार्टी आहे. तर मित्रांनो चालू झाले पार्टीची तयारी. पार्टीची तयारी सुरू झाली. भाजल रांडच्या चमडी तिची रुपया पण गेला. तयारी चालू आहे. आज आहे गुरुवार. आम्ही 12च्या नंतर खाणार आहे. फोन कर रे सिद्धू. कितना पडेल मुंबईत कपडे इथं ठेवून जातो. कौल चिकनची तयारी आहे. इथं कौल आणलाय. साकडे वगैरे जमून आहेत. आता मॅग्नेट करतायत. गुरु काय गेला फुगवत आपली लाकडं मीठ पण वाढायला लागेल ना. टाकावं लागेल ना. तर काकी मदत करते आम्हाला. 2 पॅकेट हे बघ मीठ तिथे ठेवलंय बघ. शायला जायचं हे बघ. बदल गेलं का? तिखट मसाला टाकतो. अजून एक बाकी बजार तिकडे गेल्या हे अडका कशा काढून ठेवलं. गाडी नाही टाकू मीठ टाका. मॅग्नेट तयार आहे. चिकन सुक्का. चूल पण तयार आहे. आणून ठेव आता. बस बस टाक जरासं टाक. फ्राय करायचा ना.
बाकीचं त्याला लागेल. कशाला त्याला नाही लागणार. त्याचा नाही लागणार. तू कवल्यावर हे चिकन टाकलं त्याला लावायला नको काहीतरी तेल थोडी ना लावणार आहे आपण त्याला. बाबा 12 वाजले. हे 12 वाजले. बटर चिकन अजून 1.5 तास कुकरला लावलाय. नाही तिथं होती ना आणि तिकडे होती ना आता हे करतो डायरेक्ट येड्या. कांदा करतो याला खूप जेवढा तापला उलटा माहितीये ना मी आदलाय मी हाता टोप भाजा का तुम्ही उलटाच करून टाकतात. ये बघा ठेवलाय काय दे इकडे दे. जेवला का मीठा पंगत लावत माझ्या भाजीची दे. तयार होत आहे चिकन. आणि आता बाकी सर्व आवरून ठेवलंय. तर फक्त चिकनची वाट बघते. अंड्याची भाजी बनवा. सुरुवात केली आहे. रात्रीचे वाजले 11:30. आणि अर्ध तळूया ना काय टेन्शन नाही. माझा बघून काय करतो पद्धतशीर केला नाही ना पण हा हे बघ आता सगळं ते जरा तेलामुळे सुटतंय तरी. पहिला होता ना त्यामुळे चिपकलं. हा दुसऱ्या याच्यानंतर ते होतील बरोबर. हे पण इथं भारत चालू आहे पण जेवढा तोपर्यंत आपण थंडा पिऊया. ते तयार आहे. कौल फ्रायवर खूप वेळ लागत जाऊन आम्ही आता कढईतच करायला घेतले. चला चिकन फ्राय ते जयेश भाई करतोय. खूप मेहनत घेतली आणि आम्ही 10 वाजल्यापासून करतोय. आता ते चिकन सुक्का केला. आता चिकन फ्राय. आता ह्याच्यानंतर जेवूया. चला टेस्टी कुठं भेटणार. मित्रांनो झालंय. आता जेवायला सुरुवात केली. ते सर्व बसलेत पोरं जेवायला. ते चिकन आहे. चला आता जेवून घेऊयात. वाजलेत रात्रीचे 12 वाजून गेलेत. तर मित्रांनो हा होता आमचा ओव्हरऑल दिवस कोकणातला. तर असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चला भेटूयात न्यू ब्लॉगमध्ये.